आमच्याकडनं म्हणजे कोणाकडून. आमदार आणि आम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही जिथे देवेंद्र फडणवीस भेट दिली मग आम्ही त्याच्यावरती बोलत नाही. सोडून द्या, तो विषय काल झाला, तो विषय काल संपलेला आहे. माननीय शरद पवार साहेबांचं माझी काल चर्चाही झाली, सुप्रियाताईशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, बस. पण राऊत साहेब, तुमच्या ज्या भावना व्यक्त केल्या, तुमच्यावर टीका केली की करू द्या. तुम्ही एनसीपीचे नेते तुमच्यावर टीका करताहेत, शिंदे शिवसेनेचे मंत्री आमदार तेही टीका करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत ह्या विषयात राजकारण आणू पाहत आहेत. नाही, संजय राजकारण राऊत यांनी हे करू नये, परत ही भेट ही काही निव्वळ योगायोग होती असेल ना. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांनी आम्ही म्हटलेल्या आहेत. आमच्या भावना शिंदे व्यक्त असं म्हणतात केल्या. की खरं तर एवढे मोठे नेते जर मला भेटत असतील तर इतक्या छोट्या मनाने टीका केली जाऊ नये. मी हा अजिबात कद्रूपणा झाला म्हणतात. मी हो ठीक आहे, कद्रूपणा आहे म्हणा, कद्रूपणा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीनं तुम्ही चोरताय, जसे राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केलीत. हा वादाचा विषय आणि हा वादाचा विषय सध्याचा राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कायम ठेवला पाहिजे.